विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्त शिबाळा ते दुनिया निर्मळ आहे झोझोळा. जबरदस्त कमिशन होते, भरपूर फ्लॅट विकले जाऊ दे. जय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा फुलझेल आपला बॉस हा रूम विकण्यासाठी किंवा भाड्याने लावण्यासाठी स्वतःला पण विकू किंवा भाड्याने लावू शकतो ना बे. आणि एक ग्राहकाला देवाचा दर्जा दिला जातो, पण फुलझेलाचा ग्राहक देवाहून एक पायरी वर असतो. मी नार्वेकर, ही माझी बायको. चांगली आहे काय? रूम चांगली आहे म्हणून आलो मी. तुम्ही पाहून घ्या ना राजो, एकदम फर्स्ट क्लास फ्लॅट आहे. तुम्हाला दाखवून देतो. बघा कुलकर्णीच्या फ्लॅटची चाबी कुठे आहे? चावी देवाकडे आहे. देवाकडे? खरंय बघा तिचं. शेवटी आपल्या सगळ्यांच्या चाव्या देवाकडेच असतात ना. त्या देवाबद्दल नाही बोलून राहिलो मी. मग आमचा येडा देवा. अहो तुमचा देवा आमचा देवा असं काही वेगवेगळं असतं का? शेवटी सबका मालिक एक नाही का हो? चला राजो, चला फ्लॅट दाखवतो तुम्हाला. चला, बिल्डिंग पण टाप आहे एकदम. पण तुम्ही बॅचलर नाही ना? हो काय? तुम्ही बॅचलर काच काय असणार? पण मी काय म्हणतो आहे का, आमच्याकडे एक नियम आहे. आमच्याकडे बॅचलर अलाउड नाही. फुलझेले कोणत्या इथे नॉनव्हेज अजिबात अलाउड नाही. इथे दारू अजिबात अलाउड नाही. भारी अडकलो रे आपण. सगळं आवरलं जमायला बोला. अरे देवा आणि आपण देवा आपण अनाथ बेघर पण बिचारा अजिबात नाही. आपली एकच गुरु किल्ली फुलझेलेची किल्ली. त्याच्या किल्ल्यात फंड करून आपण खूप पायटा केला, पण काल रात्रीची पार्टी नडली आणि सकाळी सकाळी ही पार्टी उजाडली. काय हो बाकी कोण कुठं तुम्ही बोललो की चाबी द्या ना. काय द्या ना, तुझ्याकडे जरा बे. हो माझ्याकडे जातो. फुलझेला पण ना एक नंबर जेवला. यांना बघायचंय यांना नाही तर काय मला बघायचं. एक नंबर फ्लॅट आहे. तुम्हाला सांगतो एक नंबर भन्नाट फ्लॅट आहे. राहू पण शकता तुम्ही इकडे. त्यासाठीच बघायचंय. हो वा वा कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. उघडलं बे. पूजा पूजा आता पूजा कशाला करायची मी तुला? देवाचं कामा ना केली पाहिजे. अहो असू द्या ना, श्रद्धा असते कोणाची, करू द्या पूजा. कर 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 पूजा कर पूजा कर. डोळे डोळे बंद करावे लागतील. आता डोळे कशाला बंद करायचे मी तुला? अहो करा ना डोळे बंद, मन एकाग्र होतं. चल लवकर वाट लागेल. मोरया. झालं का झालं का रे? झालं. झाला. चाबी दे. नाही अरे, चाबी दे. या. एकदम बढिया फ्लॅट आहे, एकदम बढिया. तुझी आहे नाही घर. हे घर एकदम मस्त आहे, एकदम मस्त. तुम्हाला ना या घराची गंमत सांगतो. घराची काय गंमत सांगून राहिला बे? हो छान वाटतंय रे, सांगू द्या गंमत. आवडलं? चांगलं वाटतंय. सांगू दे. हा सांगू दे सांगू दे सांग. गंमत म्हणजे ना हे घर आहे ना एकदम घरासारखं आहे. एकदम काय गुत्त्यासारखं वाटणार का बे? देवघर कुठे कुठे? तुम्हाला सांगतो. सांग ना. हो या देवघराने त्या घराचं पावित्र्य जपून ठेवलंय. ही बाटली इकडे कशी आली बे? मांजर मांजर माझं बिअर पिते. किती दिवस दूध पिणार ना. नाही म्हणजे हल्लीच्या पोरांचं ना काकू काही सांगता येत नाही. म्हणजे आता पायाला चला किचन. तुम्हाला
सांगतो काकू या किचनची नाही गंमतच आहे. किचनची काय गंमत काढली बे सांगू दे ना त्याला. चालू दे चालू दे चालू दे हे किचन म्हणजे ना म्हणजे दिसायला किचन आहे पण ना किचनच आहे म्हणजे. आणि ना तुम्ही काकू तुम्ही ना इथे खूप पण करू शकता. आता खिडकीचं काय काढलं बे अहो किचनला खिडकी नाहीये ना. हाँ, वो खिड़की को देखा तो ऐसा लगा. वो खिड़की को देखा तो ऐसा लगा जैसे समोर झुझुळू वारा. वो खिड़की को देखा तो ए, खिडकी बघायला जाऊया. तुम्हाला सांगतो ना त्या खिडकीची ना गंमतच आहे काकू. म्हणजे काय माहिती का म्हणजे तुम्ही इकडून बघितलं ना तर बाहेरचं सगळं दिसतं पण बाहेरून बघितलं ना तर आतलं काय दिसत नाही. आपल्याला लय फायदा बरोबर आहे. हवेशीर हवेशीर आहे ना हवेशीर ना घर. अरे काय हवेशीर घर आहे. अमृता आवडली काय रूम आवडली. अमृता तुला आवडली. हो छान आहे. छान आहे. आवडली तुम्हाला आवडली गंमतशीर आहे घर.
मदत झाली हा तुम्हा सगळ्यांची. बस काय काकू, लोकांना हेल्प करणं कामच आहे ना आपलं. आपण एकदम हेल्पलेस आहे ना. हा ही आपली हेल्पलेस मंडळी. भोप्या, गाण्या, पाक्या. भांडे. अरे तुम्ही खा ना, घ्या. नाही नाही काकू, कसं आहे, तुम्ही बोललात ना पोट भरला आपलं. काय आपण ना फक्त प्रेमाचा बुकेला. प्रेम द्या आणि प्रेम घ्या. ओ तुझं भरलं असेल, माझं नाही. मी करतो का नाश्ता? घ्या घ्या सगळ्यांनी घ्या. घे घे. अरे तू पण घे घे, लाजू नकोस. घे. काका आणि काकू, तुम्हाला काय पण लागलं ना आपल्याला हाक मारायची. आधार कार्ड, पॅन कार्ड, सिम कार्ड, ग्रीटिंग कार्ड, काय पण लागलं ना आपल्याला हाक मारा. हा, ए काय बिनधास्त. काय कोण आलं? तिला शाळेत ऍडमिशन पाहिजे काय? अरे देवा, काय? कॉलेजात ऍडमिशन पाहिजे काय? हा. अमृता, हा देवा खूप गोड मुलगा आहे खरंच. नाहीतर हल्ली इतकं कोण करतं नाही कोणासाठी, नाही का हो? प्रत्येक गोष्टी मागे स्वतःचा फायदा बघणारा. स्वार्थी. बरोबर ओळखलंस. मला तर वाटतं यांना डाऊट आलेले. अरे पाणी घे, पाणी घे. हळूहळू, सावकाश, सावकाश, सावकाश. वर. अरे वर. हा, शाबास शाबास. बरं, तुमच्यापैकी कोणीतरी जरा तो गॅसचा सिलेंडर उचलून ठेवाल का? आपण आहे ना, मर्दाचं काम आहे ना ते. हळू, जमतंय ना रे? नाही व्यायाम सोडला ना आपण उद्यापासून जिम मध्ये जाणार आहे. आणि एकदा जिम मध्ये गेलो ना की महाराष्ट्र केसरी बनूनच बाहेर पडणार आपण. सतत थापा मारणारा. खोटारडा. शाबास. नेहमीच सुंदर मुलीचा बाप खडूस आणि टाकलाच. बस बस बस. ए चल आम्ही जाते ग. ए जाते नाही, येते म्हणावं ग. तेच ग आई. सांभाळून ये, मी वाट बघतोय. सांभाळून ये, आई बाबा वाट बघतायत. कसं आहेस रे तू? हो. चला येते मी. बाय. माझं ते देवा, हे देवा, चल लवकर, नाट्यावर लय मोठा राडा आलाय. राडा मारीच्या मा. काय म्हणतोस तू? काय रे? कुठे आहे? काय रे? आता काहीतरी म्हणाला. ए देवा असं म्हणाला. नाही त्याच्यानंतर तो काहीतरी म्हणाला. जाऊ द्या हो, काय तुम्ही पण एवढं. थांब ना जरा. हे, बोल काय म्हणालास तू? ए देवा, चल लवकर, नाट्यावर लय मोठा राडा झालाय. नीट बोला, काय झालं? राडा झालं. नाट्यावर किंवा कुठेही 2 गटांमध्ये जेव्हा बाचाबाची मारामारी होते ना, तेव्हा त्याला टपोरी मुलं काय म्हणतात? राडा. राडा. 2 अक्षरी शब्द, 2 आडवं. राडा. कधीपासून माझं कोणा अडकलं होतं आता राडा. राडा. आपण देवा आणि देवाची काठी. आणि देवाची काठी आवाज करत नाही. आवाज काढते तुमच्या.
ये पोरीची छेड काढणार काय तुझे काय रे अरे बाळा काढायचं असेल तर रेल्वेचा पास काढा ट्रॅफिकचा त्रास काढा रुसलेल्याची समजूत काढा फसलेल्याला बाहेर काढा व्हॉट्सअपवर ग्रुप काढा मित्रांसोबत सेल्फी काढा आई बापाचं नाव काढा आणि काय काय मुलांसाठी जरा वेळ काढा कतरीनाचा फोटो काढा सलमानचा शर्ट काढा होळीला पिचकारी काढा दिवाळीला रांगोळी काढा भ्रष्टाचाराला फोडून काढा कष्ट करणाऱ्याची दुष्ट काढा सोड्यामधनं वाफ काढा मनामधनं पाप काढा पेटीमधनं सूर काढा फॅमिली सोबत टूर काढा शेजाऱ्यांकडे काम काढा अरे जिम मध्ये जरा घाम काढा पोरींनी मेहंदी काढा पोरांनी टॅटू काढा जीमेल वर अकाउंट काढा बँक मधनं अमाऊंट काढा पण पोरीची छेड काढली तर देवाच्या स्टाईल मध्ये खान करणार गाण्याखाली काढा आपण टायमावर होतो गाडी टायमावर आली पाहिजे राणी आपली काय राणी 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 तुझी मला करते मला हो मला शपास तेव्हा शपास वाईट नमस्कार 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 सूर्य नमस्कार पुढच्या टाइमला ना त्या भाजीवाल्याला जरा कमीच पैसे दे अरे नाही रे पण आता भाज्या किती महाग झाल्यात तुम्ही असं बोलता ना म्हणून तो महाग देतो बरं चल आता एक पिशवी दे किती बस काय काकू तुम्हाला सांगितलं ना आपण एकदम हेल्पलेस आहे म्हणून हा हेल्पलेस म्हणजे लोकांना हेल्प करतो ना आपण आणि काकू तुम्हाला काय पण हेल्प लागली ना आपल्याला हाक मारायचे बिंदास पण कुठे हाका मारणार तुला तू कुठे असतोस कुठे इकडच तर असतो आपण पडलेला हा पडलेलं म्हणजे लोकांना हेल्प करत असतो ना आपण आणि तुम्ही तर आपले लोक आहात तुम्हाला तर हेल्प केलीच पाहिजे कसा आहेस रे तू जरा चल ना नमस्कार करून चल म्हणजे काय देवाचं मंदिर आहे गेलंच पाहिजे तिकडे शाबास देवा देवा हा
तुझे आभार मानायचे होते. बस काय काकू, भाजीच तर उचलली आपण. नाही रे, त्याच्याबद्दल नाही. मग खूप दिवसांनी आम्ही अमृताला असे हसताना बघतोय. खूप गप्प गप्प असायची, कोणाशी धड बोलायची नाही, मैत्री करायची नाही, कुडत बसायची. आम्ही तिला हसवायचा खूप प्रयत्न केला, पण तू मात्र अगदी सहजपणे तिला पूर्वीसारखं बनवलंस. पूर्वीसारखा म्हणजे आपल्याला काही कळलं नाही. म्हणजे अमृताचं लग्न ठरलं होतं. काय? हो. सगळी तयारी झाली होती. खूप आनंदात होती ती. लग्नाला 1 आठवडा असताना मुलाकडच्याने नकार कळवला आणि खूप मोठा धक्का बसला तिला. त्यातून ती बाहेर यायलाच तयार नाही. पण आता मात्र हे कोमेजलेलं फूल हळूहळू उमलायला लागले तुझ्यामुळे. बस काय काकू, आपण टवटवीत ठेवणार त्या फुलाला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा. नाही रे, खूप काळजी वाटते तिची. आता मात्र तिला देवाची साथ. देवा. हा काकू, देव. देवा, तिच्यासोबत असं झालं नसतं तर ती तुला भेटली असती का? आपल्याला तर वाटतं देवा आणि वहिनी भेटतोय ना, म्हणूनच हे सगळं घडलंय. तेव्हा भावा बघ, आपल्याला डाऊट आलेला आहे. तुम दोन ना एक दूजे के लिए बनलेला आहे. हे बघ देवा, तिची पाठी कोरी आहे. तिच्यावर तुझं नाव लिहून टाक. तिचा प्रेमभंग झालाय, त्याच्यावर आयुष्याचा भंग लिहून टाक. लिहला. आता कुठलाच खोडरबरने खोडता येणार नाही असा अभंग लिहणार आपण. क्या बात. आता अमृतच आपल्यासाठी अमृत आहे आणि आपण ते पराशण करणार आहे. सही आहे. झालं. अमृता, अमृता ही गेली की काय? अमृता कमाल आहे या मुलीची. एवढी आवडीची पुरणपोळी केली आणि डबा घरीच विसरून गेली. काय रे? ते काका कुठे दिसत नाहीत. अरे ते बाहेर गेले, त्यांची एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे. तुझं काही काम होतं का? नाही. मग नाही म्हणजे हो, म्हणजे काम होतं. अमृता ती ऑफिसला गेली. बघ ना, आज तिच्या आवडीच्या एवढ्या पुरणपोळ्या केल्या आणि घरीच विसरून गेली डबा. काय? काय घरी विसरून गेली ना? हो बघ ना. मग आता खाणार काय? काय माहिती, खाईल काहीतरी आरबट सरबट बाहेरचं. नाही काकू, असं कसं? तब्येत बिघडेल ना तिची. हो पण आता हा डबा तिला कोण नेऊन देणार? आपण जातो ना. आपण जातो ना. तू म्हणजे काय आपण? पण म्हणजे तू तिचा डबा घेऊन जाशील? बस काय काकू, तुम्ही बोला ना तर बरवेल पण आपण तिला. कसं आहेस रे तू? बरं मला सांग, तुला पुरणपोळी आवडते ना? हो म्हणजे आवडते ना? मग आधी खाऊन जा. नाही आपण कशाला? नाही खाऊन जा. चल बस. नाही काकू, आत ये. आपण नको. अरे लाजतोस कसला? खा ना. नाही काय तू पण कमाल आहे तुझी. खा. काय रे, काय झालं? नाही काय नाही ते काय आपल्याला असं कोण भरवत नाही ना, म्हणून थोडा फिलिंग आला.
Thank you, thank you. Hello all, we are here to announce the Employee of the Month and Any guesses? Award goes to Amruta. Give a big hand for her. come on Rita, congratulations. Congratulations. Thank you so much. Thank you, Congratulations. Keep it sir. up. Thank you. Trophy for you. Hey guys, thank you so much for this. I want to thank Yuvraj sir and Sattar sir for being wonderful bosses and such caring people. As you all know, they are always encouraging us to be the best. And I'm so humbled by their presence. डोक्यावरून गेला तुझा उंच उंच झोका आणि लक्षात झाला भावड्या माझा जॅम झालाय डोका माझा जॅम झालाय डोका माझा जॅम झालाय डोका अरे डोका 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 माझा जॅम झालाय डोका Thank you. काँग्रेस अमृता. Thank you. देवा देवा तू इथे कसा डबा डबा विसरली होतीस. थँक यू बाज काय अमू हा अमृता. काँग्रेस अमृता. थँक्यू Congrats. थँक्यू थँक्यू Congratulations. थँक्यू थँक्यू कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. So, where's the party? पार्टी अरे इकडेच पार्टी पुरणपोळी या You know पुरणपोळी no no you know no okay I will singing you that. ऐक ना देवा तू No, I will singing, okay? First take chapati, sadi sudi chapati, then open chapati, takpur, then close chapati, then on tawa. No, wait, bhajin. Then Puranapori, and also called as Puranpori. झालं तुझं बाय द वे ही इज देवा Yeah. माय फ्रेंड फ्रॉम नेबरहुड Yeah, friend from neighbor. What? That, yeah. Oh, you got Bakshis? What a Kamal, huh? Wow, congrats. Deva, what do you do for living? Living? No, I'm coming. देवा लिव्हिंग Yeah, living. Yeah. You know, 322 bus? No? Okay. I will singing you that. First I go to Naka, then go down to Sakinaka, then I take left, and then waka. You know waka. No waka? Okay, no waka. अमृता, असा मित्र आहे तुझा? हो आहे तो माझा मित्र आणि तो असाच आहे. कसं आहे इतर काही गोष्टीत कच्चा असला ना तरी माणूस म्हणून पक्का येतो हो ना. काय आहे ना इंग्लिश वगैरे कधी शिकता येतं रे पण माणूस की नाही शिकता येत.
तुमचा फ्लॅट जो आहे तो दुसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट नाहीये पण जिना सॉलिड आहे. फुलं चांगली बघून घ्या. हो ऍक्च्युली द फ्लॅट इज व्हेरी बिग लाईक एलिफंट डायनासोर्स अँड युअर पोरा युअर स्वीट पोरा कॅन प्ले लंगडी लपाछुपी you know okay I will singing you that lapachupi means first you love then I give you thappa then I love then you give me thappa okay then एक minute wait man then I amu kaku oh you taking pulma I taking this family second mala you go my friend जा काय मग बाकी काय फुलं घ्यायची बाकी आहेत. आज मंगळवार ना सिद्धिविनायकाला जायचंय. तुम्ही पण म्हणजे तू पण बस काय काकू दर मंगळवारी जातो ना आपण न चुकता वाटच बघत असतो मंगळवारची. देवाचं काम आहे ना झालं पाहिजे मग मी जातो. आता पण तिकडे जातोय. कसं आहे ना. बरं मग आपण एकत्रच जाऊया. हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही. बरं तू फुलं घेऊन ये तोपर्यंत मी भाज्या घेऊन येते. हा चल तू पण ये. ए फुलमाळा गिव्ह ब्युटिफुल फुलमाळा. हो मी एकटीच जाते सिद्धिविनायकाला. एकटीच. अरे वा चला मग आपण सोबत जाऊ. या बसा. बसा काय चालत जायचं असतं ना सिद्धिविनायकाला. चालत हा चालत. चला जाऊ. हे काय बूट काढ दे. तिकडे कधी नाही इथेच काढ. का अरे अनवाणी जायचं असतं ना सिद्धिविनायकाला. काय तुम्ही आजकालची मुलं पण ना. काढतो. मला सांग तुला रात्रीचं स्वप्न दिसतंय. हे पण नाही का चालत सिद्धिविनायकला. कसा आहेस रे तू. चला देवाचं काम आहे ना जायला हवं. देवाचं काम आहे ना चाललं. काकू तुमचा उत्साह सॉलिड आहे. म्हणजे तुम्ही एकट्या चालत जाता सिद्धिविनायकला आणि तरी अनवाणी वाट कमाल. रिक्षा भाऊ काय कधी 2 पावलं अजून. दमलास का. बस काय काकू आपण तर तुमच्यासाठी विचारतो ना. बस मध्ये जायचं का आपण स्टँडिंग जाऊ ना म्हणजे पायी पण होईल आणि अनवाणी पण होईल. काय काळजी घेतोस रे माझी. 2 पावलं अजून. बस काय काकू तुमच्यासाठी 2 पावलं का आपण 100 पावलं चालू ना. कसा आहेस रे तू. लय लांब आहे ना रे सिद्धिविनायक. रे शाळेला येताना पण बिचाराला काकोनी चालत आणलेले नाही. हो रे ए काकूला सांगूया जवळचा देव शोधायला कुठला तरी. हो नाही तर काय. अरे 2 पावलं बस 2 पावलं अजून. असं करत करत 2 पावलं सुजवून टाकली बिचाराची. अरे प्रवचन बाबांनो काय म्हणायची वाट बघताय का माझी. जा कोपराच्या डॉक्टर कडनं औषध घेऊन ये. अरे देवा पण तो पायाचा नाही पाईलचा डॉक्टर आहे ना. जा मारा तिच्या आयला एक दिवस. गेली ना बस. तिकडे पहिली घंटा झाली असेल नाटकाची. ठीक आहे बाबा. अरे काय रे कुठे निघालास. ते देवासाठी औषध. देवासाठी. नाही म्हणजे त्याचा पण सुजलेलं आहे ना. सुजलाय. चल आपण भेटूया त्याला है ना. भेटून ये काय दुसरी घंटा होईल नाटकाची. बरोबर पटकन भेटून येऊया ना. हा देवा कुठे राहतो. देवा अरे चल. देवा ते वहिनी आणि तिचे मदर येतात.
तुला बघायला काय हो इकडे नाही नाही म्हणजे गाणं फिरवतोय त्यांना पण तू सांग ना काय ते रूमसाठी आयडिया काढ ना फुल दिले हा नंद्या तुझा किल्ली का अरे हो पण तू मी याला रूमवर घेऊन जाऊया अरे कशात घेऊ ह्याच्यात कसं बसेल हे घे अरे काय करताय अरे अरे देवा ही बिल्डिंग आहे ना ही बिल्डिंग त्याच्या मागे हा हे कोणत्या आला रे इथून अरे कुठे हा तो राम 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 नाम चला बिचारा देवाकडे चालला रे चालू द्यावं ना आता इथेच आहे. इथेच असं मला तिथपासून आलं आता इकडे बघा ही जी सोसायटी आहे ना हे बघा ही जी सोसायटी आहे ना त्याच्या मागे दुसरी पिढी आहे. राम राम नाही ही दुसरी आहे तुम्ही जा मी यांच्या बरोबर जातो अहो, कशाला कशाला म्हणजे तो माणूस जो मेलेला आहे ना हा त्याला अशी अनोळखी माणसं आवडत नाही ना तो राघवेला तुला काय माहिती अहो जाऊ दे ना जाऊ दे कसं तू मेलो ना. राघवेला बरोबर बोलतोय का कोण गेलो माहित आहे चांगला माणूस होता तो काय नाव काय त्या माणसाचं काय माहित चांगला माणूस होता तो काय हो काका किती वर्षांचे होते ते काय माहित आहे चांगला माणूस होता तो हल्ली ना देव चांगल्या माणसांना उचलतो हो. काय माहित नाही पण मी अजून इथेच आहे आई ग आज किती जण जात आहेत नाही हो ना राम राम मी मदत करतो त्याला. अहो, कशाला अरे तू 3 लोकांना पोचवतोय नाही हो नको तो राघवेल ना कोण राघवेल मेलेला अरे तुझ्या आहे वेलकम काय रे हा बिचारा राम राम ते सत्य आहे पण 3 प्रेत जळाली सुद्धा 3 कवट्या फुटल्या पण टपाट 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 येत्या बघायला नाही काय नको ही देवाची रूम ही देवाची रूम हीच ती देवाची रूम हीच ती देवाची रूम कळलं ना त्यांना काय करतो आई ग बिचारा किती पाय सुजलेत रे खूप त्रास झाला ना तुला माझ्यामुळे नाही काकू ते काही चालून नाही काय झाला मग ते काय झालं माहितीये देवळा बाहेर ना एक माणूस बसला होता. त्याचा पाय सुजला मग मी देवाला बोलू ए देवा ऐक ना त्याला बरं हवं तर ना त्याचं दुःख मला दे पण त्याला बरं कर मग काय देवाने ऐकलं माझं आणि माझा पाय सुजला देवा देवा एकदम को ऍक्सिडेंट कसं आहे ना ऐक ना देवा हा मी एक फोटो काढू तुझा म्हणजे काय काढ ना काढ 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 रे काढ वा
काय आहे, माझ्या मैत्रिणीचे बाबा ना डॉक्टर आहेत, त्यांना दाखवूया आपण. थँक्यू हा. ए पण देवा, मी खरंच खूप रागवल्या तुझ्यावर. हं? तू एवढं सगळं झालं आणि आम्हाला सांगितलं नाहीस. आता आपण एका कुटुंबासारखे आहोत की नाही? हं? मी तुझ्या आईसारखी आहे की नाही? हे तुझ्या बाबांसारखे आहेत की नाहीत? ही तुझ्या बहीण. अरे हळू हळू. बर बघ. अरे बर बघ. औषधाची वेळ झाली त्याची. औषध द्या, औषध. नाही औषध नको काका. औषध कशाला? अरे हा आई नको, राहू दे. एक जरा कडूवास येतो ना. असू दे, पण औषध आहे ना, औषध घ्यायलाच हवं. आई, पटकन. आई. हा शाबास शाबास. सावकाश. हा हा. असं मी बॉटल जा. अजून एक ग्लास आण. ग्लास. नाही नको नको, ते आई ओव्हरडोस होईल ना उगाच. थँक्स. ए अशीच त्याची काळजी घ्यायचा. खरं सांगू, आम्हीच तुला आमच्या घरी घेऊन गेलो असतो, पण काय आहे, आम्ही 2 दिवस आता नाही होत ना इथे. कुठे जातोय? हा ते ऍक्च्युली 2 दिवस जरा कुंभमेळ्याला जातोय ना, म्हणून नाही होत इकडे. तुम्ही पण? तुम्ही पण म्हणजे? बस काय काकू, आपण पण जातो दरवर्षी कुंभमेळ्याला, ना चुकता. दरवर्षी? म्हणजे काय? वा. नाही पण कसं आहे ना, कुंभमेळा दरवर्षी नाही येत, 12 वर्षातून एकदा येतो. अरे कसं आहे ना, कमाल. मला माहितीये ना. मला माहितीये. हे आपले हेल्पलेस फ्रेंड काय पण बोलतात. देवाचं काम आहे ना, जायला पाहिजे. म्हणजे काय? मला तर माहितीच आहे. प्रश्नच येत देवाचं काम आहे ना, जायला तर पाहिजे. जायलाच पाहिजे. पण आपण पण जाऊया. हो यावर्षी नक्की. जॉईंटली फॅमिली. कसा आहेस रे तू? ए झाड्या नीट कर ना. ए साड्या नीट कर. ए चल जाऊ दे. मनाच्या धुंदीत लहरीत येना
सखे गे साजणी ए ना साजनी आली तुझी साजनी. हृदयी वसंत फुलताना देवास रंगया. वा मस्त मस्त बाकी 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 काहीच नाही. सगळंच मिळाल्यासारखं वाटतंय. काय ए ऐक ना, A+D म्हणजे काय रे? काय 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 A+D ते नाही का तू लिहिलं होतंस मंदिरात तिकडे? बघितलं रे मी. हो ते अमृता आणि देवा है ना? मला ना आज खूप दिवसांनी असं कुणाशी तरी मनमोकळेपणाने बोलावं असं वाटतं. तुला माहितीये देवा, माझा सगळा भूतकाळ वगैरे ना सगळं असं विसरायला झालंय. मला पुन्हा नव्याने सुरुवात करावीशी वाटते. मला खूप बोलावं असं वाटतंय. मला नाचावं असं वाटतंय. असं जोरात ओरडावं असं वाटतंय. अरे मग ओरड ना, बिंदास बिंदास ओरड ओरड. काय छे नाही. अरे ओरड ना. हे बघ अमृता, मला काय कोंडून नाही ठेवायचं आणि जगाला तर बिलकुल घाबरायचं नाही. आपण आहे ना तुझ्या बरोबर अख्खी लाईफ. अख्खी लाईफ म्हणजे काय? अख्खी लाईफ लव केअर घेऊ ना आपण तुझी. नाही, नको, राहू दे. आई बाबा आहेत ना केअर घ्यायला. तू नको घेऊस. अमृता, म्हणजे अख्खी लाईफ आपण तुला लव्ह करू ना. नाही म्हणजे तुला मान्य असेल तर. मान्य आहे. तुझं लव मान्य आहे मला. काय म्हणजे? अरे जगाला कळायला पाहिजे ना. नाही, नको, राहू दे. देवा, ते ऐक. देवा, ऐक ना. हळू. आय लव्ह यू अमृता. बस. तू बोल. नाही, मी नाही. बोल ना. नाही. प्लीज बोल ना. बोलू? नक्की? आय लव्ह यू अमृता. अमृता. आईची हाक आली. मी जाते. बाय बाय. ए अमू ऐक ना. पण आपलं ठरलंय उद्या महाआरती आपण नवी सुरुवात करणार. A+D अक्का लाईफ. हो, ठरलं.
खरं तर आमच्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला, त्यासाठी माफी मागते मी. अहो काहीतरीच काय. हे बघा, आता सगळं व्यवस्थित झालंय ना, ते जास्त महत्वाचं नाही का? हो ना, अगदी धूम धडाक्यात लावून देऊ लग्न. हो ना. मी काय म्हणतो, आपल्यात हे दोघे कशाला हवेत? त्यांनाही जाऊ द्या ना, फिरू द्या. तेही गप्पा मारतील, गैरसमज दूर होतील त्यांचे. जाऊ दे ना, जाऊ दे. जा रे, जा जा मुलांना जा. नाही मला चालेल, पण अमृता अमृता, काय ग, तुला बोलायचंय ना त्यांच्याशी? विशाल, एक मुलगा आलाय माझ्या आयुष्यात आता. देवा. तो खूप प्रेम करतो माझ्यावर, खूप जास्त. त्याच्या डोळ्यात बघितलं ना की असं वाटतं की मी कोणीतरी खूप स्पेशल आहे. आम्ही बोलायला लागलं ना की असं वाटतं की आम्ही दोघंच उरलो शकत. मला आवडायला लागला रे तो. माझं सगळं आयुष्य आता त्याच्याबरोबरच जगायचं आहे मला. तू प्लीज नकार देशील मला? प्रॉमिस? आय प्रॉमिस. ठरलं होतं ना आपलं. हो, पण काय झालं काय? माशाचं पाण्यावर, सिंगरच्या गाण्यावर आणि कंजूशीच्या वाण्यावर जसं प्रेम असतं ना, तसं प्रेम होतं आपलं तुझ्यावर. देवा आणि अमृता ही जोडी हवी होती आपला. देवा तू थांब, तू हात हलवू नकोस रे. आपल्याला फक्त तू पाहिजे, बाकी कोणीच नको. हे ठरलं होतं आपलं, पण तू एक पत्ता टाकून गेट फिरवा ना, तसा गेट फिरवून टाकलाय. अरे पण मला बोलू तर दे निदान. वाट लावलीच आपली वाट. देवा मी का? चल देवा, अरे ऐक तरी. देवा चल तू. देवाचा शपथ घे, तोंड बघणार नाही तुझं. तू मेलीच आपल्यासाठी.
आता हळूहळू तिचं बॉडी फंक्शनिंग पूर्णपणे थांबेल. मेडिकली जे काही शक्य आहे ते आपण केलेलंच आहे. बाकी काळजी घ्या. विशाल विशाल थांबा ना तुम्ही, प्लीज प्लीज थांबा ना. अरे अमृता बरी होईल रे. डॉक्टर काय पण बोलतात रे. तुम्ही थांबा ना प्लीज. तुम्ही हात जोडतो तुमच्या समोर, पाया पडतो तुमच्या. तुम्ही ऐका ना माझं. देवा शांत हो. माझी ही खात्री आहे अमृता नक्की बरी होईल, कारण तिच्या बरोबर तुझं प्रेम आहे. काय? हो देवा, खूप मनापासून प्रेम करते अमृता तुझ्यावर. जेव्हा मी आणि अमृता आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा विशाल, एक मुलगा आलाय माझ्या आयुष्यात आता. देवा, तू प्लीज नकार देशील मला? प्रॉमिस? आय प्रॉमिस. थँक्यू. नाशिकच्या कुंभमेळ्यात घडवून आणलेला बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि शेकडो लोकांच्या मृत्यूचे कारण असलेला अतिरेकी रहमान आज पकडला गेलाय. हे पहा, हा तो क्रूर कर्मा रहमान. तुम्ही पाहू शकता त्याचा एक्सक्लुसिव्ह फोटो. कुठे चाललाय तू? आणि ते कोयता घेऊन पोलीस स्टेशनला. त्या रेहमानला कापायला. त्याच्या आईला. कोण रेहमान? दे इकडे. अरे त्यानेच केला बॉम्बस्फोट. त्यानेच तर केला असं आपल्या अबूला. आपण नाही सोडत त्याला. देत नाही. अरे काय बोलतोस काय तू? आणि तुला काय माहिती त्यानेच केला बॉम्बस्फोट? अरे आपण फिरवलं त्याला बॉम्ब. आपली जाम मोठी मिस्टेक झाली आहे. जिच्यावर प्रेम केला तिच्याच मनात नाही ओळखू शकू आपण. तिला एकटीला सोडून गेलो आणि आता बघ काय हालत झाली आहे तिची. अरे चूक झाली आहे आपली. अरे देवा, त्याला रागा त्या रेहमानला बॉम्ब दिला आपण. खायला आपण सगळं वाचू शकलो असतो यार. आता तू शांत राहा. तू शांत राहा. काय शांत राहा? हे देवा, हे बघ तो आतंकवादी आणि तू म्हणतोस तू त्याला बॉम्ब दिलास. अरे जाशील तू 12च्या भावात. हे तिला बॉम्ब घाबरत नाही साहेब. अरे देवा, ए दे कोयता दे. हा घे कोयता. जा पोलीस स्टेशनला जा. पोलीस रेहमानला तुझ्या समोर उभा करतील. तू फुरसतीत काप त्याला. कापणार नाही. घाबरतो काय? तुका येडा बिडा झालेला आहे हो काय? झालं वेळाचा. अरे हा रस्त्यावरचा राडा नाहीये देवा. तो रस्त्यावरचा सडकचा गुंडा मवाली नाही, टेररिस्ट आहे. अरे टेररिस्ट. असा तसा टेररिस्ट नाही, इंडियाज मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे. हा तू जोरात बोल. ए देवा, तो वरचा देव जरी आला ना तरी तो तुला नाही भेटवू शकणार. अरे भेटू काय, बघू पण नाही शकणार. अरे किती सिक्युरिटी टाईट असतो तुला माहिती का? तिकडे माहिती आहे? आर्मी मॅन पोलीस. अरे आपल्याला माहिती नाही एवढी लोक आहेत. अरे त्याला माहिती पण नसेल त्याला कुठे ठेवलंय. चला आपल्यासारखे लोक ना फक्त बोलू शकतात, काही करू नाही शकत. हे बघ, तू डोकं शांत ठेव. डोकं शांत ठेव. ते दे इकडे दे. देवा शांत राहा. देवा तू शांत राहा. हे देव. हे देवा. हे देवा. हे देवा. देवा देवा, हे देवा. देवा. देवा.
हिंदू मंदिरं आणि धार्मिक स्थळांवर अतिरेकी हल्ल्यांचा जणू कहरच झाला आहे. 2002 मध्ये रघुनाथ मंदिर जम्मू आणि अक्षरधाम मंदिर गुजरात, 2010 मध्ये वाराणसीच्या सनसेट महाआरतीमध्ये आणि 2013 मध्ये बोधगयाला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातून भाविक सावरत असताना पुन्हा एका हल्ल्याने सर्वच भेदरले आहे. अशा प्रसंगी रेहमानला अटक करून ताब्यात घेण्यात मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अविनाश कुलकर्णी यांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल चलती तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय 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 हे. काय झालं काय? मी रोज सिद्धिविनायकाला जाईन, पदर पसरेन त्याच्या समोर, पण माझी मुलगी बरी होईपर्यंत मी स्वस्थ नाही बसणार. सगळे देव पालथे घालेन पण आमच्या अमृताला बरं कर म्हणेन. अमृताला बरं कर. काय करणार आहे तो? काय करणार आहे देव? देव कसला दगड आहे तो? त्याच्याच दारात होती ना ही. का नाही थांबू शकला तो हे सगळं? देवानेच केलं हे सगळं. हो, देवानेच केलंय सगळं. पण त्या देवाने नाही, त्या देवाने केलंय. आपणच सोडून गेलो तिला एकटीला. त्याला तिच्यावर प्रेम केला, तिचीच लाईफ संपवली आपण. आपणच त्या माणसाला बॉम्ब दिला. तिचं पण प्रेम होतं आपल्यावर, पण ती बोलायच्या आधी आपणच तिला बोललो, तू मेली तू मेली तू मेली तू मे.
सोसायटी. शिकेकळीत वापरतात ते फळ ते अमुक काय. बाबा हो अगं ना ते एक गाणं आहे मला आठवतच नाही ते. हो? ते गाणं विचारलंय. कोणतं गाणं? ते अशोक सराफांवर येते ग. त्यांची किती गाणी येत आता, तुम्ही पण ना. मला नाही माहिती. अगं ते नाही का ते रागावर गाणं येते. कोणता राग? कोणता राग नाही ग, माणसाला राग आलेला असतो तो. अगं कुठलं आठवते हा. नाकावरच्या रागाला औषध काय? म्हणून नको ना. चाल विचारले का बाबा त्याच्यात? तुझं काय जाते म्हणाल पण. नाही मी नाही म्हणणार. म्हण गं. नाही मला नाही. मला नाही. अगं अमृता. म्हण ए अमृता काय? कसं आहे गाणं ते म्हण. मला नाही. म्हण ना. मला नाही. नाकावरच्या रागाला औषध काय. बाबा अमू कोडं सोडून ना माझ्या बरोबर. ए अमू सांग ना मला सुचत नाहीये. अमू अमू सांग ना मला, बोल ना माझ्याशी. अमू अहो अमू काय करताय तुम्ही? तिला त्रास होईल ना. अहो, बघा डॉक्टर थांबा मी बघते. अमृता डॉक्टर डॉक्टर प्लीज बघा तिला काय होतं ते. डॉक्टर तू काय करतोयस इथे? प्लीज. अहो 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 पण अमू मी आलो बघ. उठ चल उठ. अगं तू उठतेस काय ग तू. चल उठ चल. मला डबा करून दे. अगं तू बोलली होतीस ना आपल्याला काहीतरी स्पेशल करून देते म्हणून डब्यात. आणि काल काय म्हणाली होतीस तू. आई सारख्या पुरणपोळ्या करून देते म्हणून डब्यात. चल ना अमू करून दे ना. उठ ना अमू. अगं मी आईला ना सांगितलं की तू करून देणारस म्हणून पुरणपोळ्या. तर आई काय म्हणाली माहितीये का की तिला कुठे जमतात पुरणपोळ्या, तुम्हीच या घरी खायला म्हणून. पण आपण चॅलेंज केला आईला. अमू तुमच्यापेक्षा टेस्टी पुरणपोळ्या करणार बघा. करणार ना अमू. अमू जावेद अकबर यांच्याशी त्यांनी रहमानचं वकीलपत्र हाती घेतले. जावेद अकबरजी, रहमान हा इंटरनॅशनल अतिरेकी आहे, याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? कौन कहता है ऐसा? पुलिस कहती है। प्रूव किया? अरे बच्चा है वो, बच्चा हिंदुस्तान घूमने के लिए आया था। आप मुझे बताइए मामला क्यों करेगा वो मामला? तो आपका कहना है उसका इस बॉम्बला से कोई लेना देना नहीं? कुछ भी लेना देना नहीं है, बेकसूर है वो, ये साबित करना मेरा काम है और वो मैं करके जावेद रहूंगा। अकबर यांचं म्हणणं आहे रहमान हा अतिरेकीच नाही आणि हे जर का सिद्ध झालं तर त्याची नक्कीच सुटका होईल. एकंदरीतच हा बॉम्बस्फोट खटला पोलिसांसाठी नक्कीच कसोटीचा ठरणार आहे. इसको भाई जानता है? नहीं जानता साहब.
नहीं नहीं साहब, लेकिन क्या बात है साहब? क्या हुआ साहब? किसे जानता है? नहीं जानता साहब। नहीं मालूम। नहीं साहब, लेकिन क्या हुआ साहब? ये देख, इनको पहचानता है? नहीं पहचानता साहब। इनको नहीं जानता तू? महात्मा गांधी साहब। फिर ढक्कन देखने का पहले, उसके बाद बोलने का। पहले से ही नहीं 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 नहीं। हाँ? चले, मैं तेरे दरवाजे पे चंदा मांगने के लिए आया। कौन हूं मैं? नहीं मालूम। हाँ, मेरा फोटो तो दिखाया तेरे इसको, लेकिन आईडी लगाया ना तेरे गाल के ऊपर अब भी नहीं। देख सलीम, एक गोरा आदमी अमेरिका से यहां आता है नासिक में कुंभ मेले के ऊपर डॉक्यूमेंट्री फिल्म बनाने के वास्ते, लेकिन गायब हो जाता है। उसका आई कार्ड रहमान के पास मिलता है। रहमान को यह आई कार्ड कौन दिया? मालूम नहीं साहब। फिर वो गोरा फॉरेनर कहाँ गया? पता नहीं साहब। बाथरूम किधर है? मालूम नहीं साहब। सुनना पहले। अभी क्या पूछा? बाथरूम किधर है? किधर है बाथरूम? ओ पीछे। मालूम है तेरे को? सब मालूम है इसको। कुंभ मेला, प्राइड ऑफ इंडिया, 12 साल में एक बार आता है भाभी। वो ये बेचारा गोरा दुनिया को बताने वाला मेरा भारत मान। लेकिन वो गायब। आया था इंडिया का कल्चर देखने, लेकिन देखना पड़ा आतंकवादियों का कल्चर। होल्ड, रिलैक्स। यू आर इन सेफ हैंड्स, रिलैक्स। अभी 5 हो गई, अभी बंद करो। क्या? सलीम मियां, तेरी तो चले, तेरे घर में कुकर बाबा आदम के जमाने का, और लैपटॉप लेटेस्ट टॉम एंड जेरी। मेरा भी फेवरेट है, देखो मैं। ये लेने तू पाकिस्तान गया था या फिर रहमान लेके आया? नाशिक येथे पकडलेला सलीम या इसमाकडून दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केलेल्या लॅपटॉप मधून मिळालेल्या माहितीनुसार कुंभमेळा येथे घडवण्यात आलेला बॉम्बस्फोट हे एक उडती मिशन असून हे मिशन अजूनही संपलेलं नाहीये। या सगळ्या परिस्थितीत काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात, ते म्हणजे कधी संपणार हे दहशतवादी हल्ले, कधी घेणार या देशाचे नागरिक सुरक्षित आणि मोकळा श्वास, काय आहे हे उडते मिशन, आणि कधी थांबणार या देशात शिरणारे अतिरेकी। फक्र है, तुम्हारा काम तारीफे काबिल था। हमें अफसोस है कि तुम्हारा काम पूरा नहीं कर सके, पर तुम्हें दिया गया ये काम हम पूरा करेंगे। इतना बड़ा धमाका होगा कि ये धमाका छोटा लगेगा, ये जुम्मा यादगार रहेगा। एकाला अजून जाळायला घेतला नाही, दुसरा तिरडीवर हजर।
मुंबई पोलीस. दहशतवाद विरोधी पथकाला एका ईमेल मध्ये इंटेलिजन्स इनपुट आले आहेत, त्याला फॉलो करा आणि हा इनपुट कोणालाही फॉरवर्ड करू नका. आय रिपीट, हा इनपुट कोणालाही फॉरवर्ड करू नका. गायतोंडे, कदम, पालेकर, तुमचे आईज अँड इयर नेटवर्क फास्ट करा. सिटीमध्ये हाय अलर्ट डिक्लेअर करा. बोल रहा हूँ, हमारी आवाज उन तक पहुँचाओ जो मुंबई शहर की सलामती चाहते हैं. सर, उर्फी बोलो. जनाब, रहमान को 9 बजे दिया था, वरना 9:15 पर मुंबई शहर में धमाके होंगे. उर्फी, तुम्हारी ऑर्गेनाइजेशन कौन सी है? तुम्हारे अलाकामंद कौन है? क्या हम तुम्हारे खास से बात कर सकते हैं? आप बात बहुत करते हैं, अब आप अपने खास से बात करेंगे, फिर वो उनके खास से बात करेंगे, फिर सीएम, पीएम, प्रेसिडेंट. आपकी बातें चलती रहेंगी. वक्त कम है पर आपको बात करनी है. कीजिए. मैं कल सुबह 8 बजे आपसे बात करूंगा और बताऊंगा रहमान को कहाँ लाना है. कदम, कॉल ट्रेस झाला? यस सर. काय लोकेशन काय? लोकेशन अंधेरी. ग्रेट. मला गुगल प्लॉटिंग वर एक्झॅक्ट लोकेशन द्या. ओके, मेक इट फास्ट 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 फास्ट. सर, एक्झॅक्ट लोकेशन मिळालंय, अंधेरी मेट्रो स्टेशन समोर. मूव. सर, उर्फीचा अजून एक कॉल सांताक्रूज वरून. होय सर, उर्फी सगळं तेच बोलतोय पण सांताक्रूज वरून. सर, उर्फीचा अजून एक कॉल, सेम लाईन ऑफ कन्स्ट्रक्शन पण लोकेशन वेगळी, कुलाबा. काय? सर, उर्फी शिवडीहून. हे काय चाललंय काय? म्हणजे एकच माणूस एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून कसं काय बोलू शकतो? म्हणजे तोच माणूस, आवाज तोच, बोलतोय वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी. सर, उर्फीनी स्केड्यूल कॉल ऍप ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. त्यांनी 5 मोबाईल्सवर पोलिसांना बरोबर 4 वाजता फोन लागतील असं कॉल टायमिंग सेट केलंय आणि फोन लागल्याबरोबर आपल्याला त्याचा रेकॉर्डेड आवाज ऐकू येतोय. आपण विचारलं नाही तरी तो त्याची उत्तरं देतोय. हे आहे का सर? आप बात बहुत करते हैं, अब आप अपने खास से बात करेंगे, सर, तुम्ही त्याला काय विचारणार याचा त्याला पूर्ण अंदाज होता, म्हणून त्याने त्याची उत्तरं आधीच रेकॉर्ड करून ठेवली आहेत. 8 बजे आपसे बात करूंगा. स्मार्ट और स्मार्ट. मग आता खरा उर्फी कुठे? माहित नाही सर. सुपर. बॉम्ब स्क्वॉडचा फीडबॅक काय? सर, अख्खी मुंबई पिंजून काढली पण बॉम्ब्स कुठे सापडले नाही. ग्रेट, सुपर, कीप इट अप. मस्त, छान. इतना बड़ा धमाका होगा, इतना बड़ा कि ये धमाका छोटा लगेगा. काही मिळतंय का? सर, काहीच क्लू सापडत नाहीये. तेच आहे. हो ना. जुम्मा याद रहेगा, बडा धमाका होगा, नवीन काहीच नाहीये. झूम कर जरा लेफ्टला.
लेफ्ट लेफ्ट. जा अजून जा अजून जा. झूम 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 झूम. अहो सर पिक्सलेट होईल. ठीक आहे ठीक आहे. कर 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 कर. ओके पॉज पॉज. दॅट्स फ्री इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर्स. येस. पण तो ऍड्रेस क्लिअर दिसत नाहीये. नाही, मुंबईत जेवढे श्री इलेक्ट्रिकल्स आणि हार्डवेअर्स आहेत मला त्या सगळ्यांची लिस्ट हवी आहे. मिळेल? सर एकूण 227 श्री इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर आहेत मुंबईत. आणि इतक्या कमी वेळात नक्की कुठला शोधून काढणं इट्स हायली इम्पॉसिबल सर. आणि त्यात प्रत्येक इलेक्ट्रिशियनचे 150-200 क्लायंट्स असतील. त्यातून उर्फीला शोधायचं. इतना बड़ा धमाका होगा कि ये धमाका छोटा लगेगा. बॅकग्राऊंडला एक आवाज आहे सर. काहीतरी खरखर आवाज येतोय सर. सर मला वाटतं या सीझनला कदाचित ढगांचा किंवा वाऱ्याचा आवाज असू शकतो. प्लेन कदम मला त्या बॅकग्राऊंड साऊंडचे डेसिबल्स पाहिजेत अप्रॉक्सिमेटली. अँड कनेक्ट मी टू एअर ट्रॅफिक कंट्रोल इमिजिएटली. मुंबई पोलीस, मुंबई एअरपोर्टला प्लेन लँडिंग आणि टेक ऑफचे मला बेसिक डिटेल्स पाहिजे. प्लीज होल्ड ऑन सर. मुंबईला सहसा रनवे 27 आणि सेकंडरी रनवे 09 वापरला जातो. 09 ला समुद्राकडून येणारी विमानं लँड होतात, तर 27 ला घाटकोपर कुर्ला या बेल्ट कडून येणारी. रनवे 27 घाटकोपर कुर्ला बेल्ट. इथे जेव्हा 500 फीटवर तुमचं विमान असतं तेव्हा त्या विमानाच्या आवाजाचे म्हणजे साधारण त्या डेसिबल्स किती असतात त्या आवाजाचे? प्लीज होल्ड ऑन सर, सांगतो. 115 to 120 डेसिबल्स. 115 to 120 डेसिबल्स अप्रॉक्सिमेटली. ओके, थँक्यू थँक्यू. सर साधारण 115 डेसिबल इतका आवाज आहे. दॅट्स इट. आपल्या सगळ्यांचा अत्यंत लाडका उर्फी हा घाटकोपर कुर्ला बेल्ट मध्येच आहे. पालेकर सर, काय म्हणाला होता आपण? काय म्हणाला काय होता? 227 127 इम्पॉसिबल म्हणाला होता ना. इतक्या मोठ्या मुंबईत इतक्या कमी वेळात श्री इलेक्ट्रिकल्स 1 2 3 4 5 8 हे 8 घाटकोपर कुर्ला बेल्ट एवढे शोधायला जमतील? होईल सर. शो फास्ट फास्ट फास्ट. उर्फी, तुझा बॉम्ब फुटायच्या आत तुला फोडणार. नक्की. सर एक गुड न्यूज आहे. उर्फीने ज्या कम्प्युटरने ईमेल पाठवला होता त्याचा IP ऍड्रेस मिळाला. कुर्ला कमानीतल्या एका सायबर कॅफे मधला आहे तो. कुर्ला? यस सर, यस. करेक्ट. करा लगेच नाकाबंदी करा तिकडे. सर हा कुर्ल्यामध्येच आहे. नेक्स्ट कॉल त्याचा कुर्ल्याहूनच येणार. बोलो उर्फी. आज जुम्मा रहमान के रिहाई का दिन. रिहाई हमारे शर्तों पे होगी. 1-9 बजे वसई समंदर से सटे हुए किले पर रहमान को लाइए. यस सर. अगर कोई होशियारी की तो पूरे शहर में धमाके होंगे. सर कॉल कुर्ल्यावरून नाही सर. मग
सर सेंट्रल जेलच्या समोरून आहे सर. व्हॉट? हॅलो रुबी. सर तो जेलच्या आतमध्ये जातोय सर. व्हॉट? अरे गेटवर काय झोपलेत का सगळे? पालेकर इन्फॉर्म जनाब 15 मिनट गवा दिए ना मुझे ढूंढने में. हवा हूँ मैं, हाथ नहीं आऊंगा. 9 बजे रहमान की रिहाई, वरना 9:15 पर हाँ बैंड्रा वर्ली सीलिंग पे हूँ. आइए मुझसे मिलने, इंतजार करता हूँ. अज्ञात वस्तू सापडली. बॉम्ब स्क्वॉडला अलर्ट करा आणि एरिया कॉर्डन ऑफ करा. सर मला वाटतंय खूप वेळ झालाय. आपण मिशन उर्फी सर्च अबॉर्ट करूया आणि त्या रहमानला करूया. तू पिक्चरला जातोस गर्लफ्रेंडला घेऊन, मस्त पॉपकॉर्न खा. सॉरी सायबर कॅफे करूया. आयपी ऍड्रेस इथलाच आहे, पण यातला नक्की कुठला शोधा पटकन. सर ठीक आहे सर. मुंबई पोलीस. हा सर बोला ना, काय मदत करू? हे व्हिजिटिंग कार्ड तुझं आहे? हो सर माझंच आहे. मग चला 192.168.1.100. मॅच सर. वेट या मालक. हा सर. हा पीसी कोणी कोणी वापरला आपल्याला डिटेल्स कळतील? हो सर, फोटो असेल ना. म्हणजे सर सायबर क्राईममुळे आम्ही वेबकाम वरती फोटो घेतल्याशिवाय कोणाला बसूच देत नाही. सुपर. गुरुवार सकाळ 11:35 या पीसीवर कोण होतं? हा हो सर. सर हा उर्फी शक्य नाहीये सर. हा तर हिंदू वाटतोय. 9:20 रहमानला सोडायचं का? सर काय करूया रहमानचं? मिस्टर कुलकर्णी काय चाललंय तुमचं? येस सर. तुम्ही वरिष्ठांची ऑर्डर फॉलो करणार की नाही? शुअर. व्हॉट शुअर? आम्हाला वरून प्रेशर येत आहे. लवकर रिझल्ट हवाय. सर वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू कॅच हिम. त्या उर्फीचा नाश सोडा आणि लवकरात लवकर डिसिजनवर या. सर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ओके. येस सर. साहेब हा फोटो कोणी? सर हा श्री इलेक्ट्रिकल स्कूल. ओळखतो याला? हो साहेब. अतंगी आहे. फुलझेले एस्टेट एजन्सीमध्ये कामाला आहे. साहेब तुम्हाला सांगतो 4 दिवस झाले याचा मालक लाईटचं काम करायसाठी बोलवतोय, पण त्या मायला हा येऊच देत नाही फ्लॅट मध्ये. बस गाडीत बस चला.
यादगार रहेगा, लेकिन तुझे अरे तू हिंदू असता तरी मंदिरात स्फोट करतोस. बोल, किती पैशासाठी तू उर्फी मिशन मध्ये गेलास? बॉम्ब कुठे ठेवलास? बॉम्ब कुठे ठेवलास सांग. बोल. ब्रेकिंग न्यूज. रहमान पाठोपाठ बॉम्बस्फोटाच्या इराद्याने आलेला उर्फी पोलिसांच्या हाती लागलाय. एटीएस पथकाची ही सलग दुसरी चमकदार कामगिरी आहे. आमच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता उर्फीचा हा एक्सक्लुझिव्ह फोटो. आणि विशेष म्हणजे उर्फी नावाचा दहशतवादी दुसऱ्या देशातून आलेला नसून तो मुंबईचा रहिवासी आहे. या प्रकरणाचा गुंता वाढला असून कुंभमेळा येथे घडलेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे आता नाशिक नंतर मुंबईतही पसरले. या उर्फी 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 काय म्हणतात ह्याला? अहो, हा तर आपला देवा आहे ना. उर्फी या शब्दाचा अर्थ आणि त्याचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आधी नाशिक नाही हो. आता मुंबईला उर्फी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला त्रास करून घेणारा मुलगा अतिरेकी नाही होऊ शकत. आईची नजर आहे माझी. हा उर्फी काय? हा आपला देवा आहे. पकडला गेलाय तो. अहो पण तो उर्फी मिशनचं नेमकं टार्गेट काय आहे? या उर्फी मिशन पासून सामान्य माणसाला काय करतोय हा मुलगा? अशा असंख्य प्रश्नांची माहिती पकडलेल्या उर्फीकडून काढून घेण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. हल्ली 20 ते 25 वर्षाच्या वयोगटातील मुलांची अतिरेकी हल्ल्यासाठी निवड केली जाते. त्या बदल्यात त्यांना मोठ्या रकमेचे अमीर दाखवून अशी दहशतवादी कृत्ये करण्यास भाग पाडले जाते. उर्फी देशमुख असाच एक दहशतवादी रॅकेटमध्ये फसलेला मुलगा असावा रहमान आणि आता उर्फी हे दोघंही पकडले गेल्यामुळे उर्फी मिशनच्या अहो, हे न्यूजवाले काय वाटतील ते दाखवतात ना. हा हा आपला देवा कसा असेल? देवा तर खाली गेलाय ना औषधं आणायला. येईल तो इतक्यात. हो हो हो, हा उर्फी आहे. उर्फी देवा नाहीच आहे तो. देवा नाही नाही नाही. देवा येईल इतक्यात. परत येईल. हो हो हो, येतच असेल. हा. हो आई, येणार आहे मी, वेळेत येणार आहे. हा, सांभाळून मी वाट बघतो. इतर काही गोष्टीत कच्चा असला ना तरी माणूस म्हणून पक्का आहे. कळलं? सतत थापा मारा. खोटाळला. तुझं लव मान्य आहे मला. I love you, अमृता. तोंड बघणार नाही तुझं. तू मेलीस आपल्यासाठी. काय रे? वकील हवाय तुला. काय झालं? फाटली? घातली? शेपूट घातली? तेव्हा विजायच्या आधी फडफडायला लागला ना.
रहमान कोर्टात आणि तिथे पब्लिक ढगात. बूम. सावधान. अकराचा ठोका. ए, चले बोल बोले बोल 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 बोल. नक्की कुठे लावलेत बॉम्ब? फुटणार कधी? हा, फुटणार कधी तुझे बॉम्ब? हा, बोल. रहमान सांगेल. काय? फक्त मला त्याला एकदा भेटू दे, मग तो मला सांगेल आणि मी तुला. फक्त रहमानला दे. बरं, काय म्हणणं आहे याचं? एक लुक्का भेटलेला साहेब आपल्याला. तो बोला 5 लाख देतो. एक पार्सल नाशिकला पोचव. त्या पार्सल मध्ये साहेब खेळणं होत. रोबो म्हणजे नाशिकातल्या उर्फी मिशनचा कोड. साहेब मुंबईच्या उर्फी मिशनचा कोड रहमानला माहिती आहे. तो सांगेल आपल्याला. मग आपण तुम्हाला सांगू. आपण खरं सांगतो साहेब. हो साहेब, पण पैशासाठी केलं साहेब, पैशासाठी केलं. आता नाही साहेब. साहेब एकदा रहमानला भेटू द्या साहेब. तो आपल्याला उर्फी मिशन मुंबईचा कोड सांगेल साहेब. फक्त एकदा भेटू द्या. एकदा रहमानला भेटू द्या. हा रोबो बघून रहमान याला भेटायला तयार झाले सर. साहेब मी बोललो साहेब, रहमान आपला दोस्त आहे साहेब. साहेब पैसा नको साहेब, पैसा नको, पैसा नको साहेब, पैसा नको, पैसा नको, पैसा नको साहेब. आता पैसा नको, पैसा नको. आपण मुंबईला वाचू साहेब, मुंबईला वाचू. खरं सांगतो साहेब. साहेब पैशाच्या रडाला लागून साहेब गद्दारी केली आपण साहेब. पण आता मुंबईला वाचू साहेब आपण. रहमान ह्याला सांगणार आणि हा आपल्याला सांगणार. काय वाटतंय तुम्हाला या भेटीबद्दल? सर, या भेटीला ऐतिहासिक भेटच म्हणावं लागेल. सर, भेट कशाला, या दोघांचं लग्नच लावून टाकूया. सो मिस्टर अविनाश कुलकर्णी सर, ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं? ओव्हरऑल मला बरंच काय वाटतं. रहमान हा एक पिसाळलेला पुत्र आहे. त्याला गोळीच घातली पाहिजे. त्याचा मेंदू सडलेला आहे. त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. तो कायमचा थंडच करायला पाहिजे. असं बरंच काही. पण एक जबाबदार अधिकारी म्हणून नेहमी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यायला लागतात. ते तसेच घ्यायचे असतात मान. पण तरीही या दोघांची भेट व्हावी असं मला वाटतं सर. हा एवढासा पोरगा, एक फाटकी चिंदी त्या रहमानला संदेश म्हणून पाठवतो आणि एरवी कशालाही दाद न देणारा हा रहमान याला मात्र लगेच रिॲक्ट होतो. खुश, भेटायला तयार. सर, या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे. नो डाऊट. वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन सर. नो, इट इज नॉट पॉसिबल अविनाश कुलकर्णी. ओके सर. मग आपण सगळेच बॉम्ब कधी आणि कुठे फुटणार याची वाट बघत असूया. आपण ना भरपूर ॲम्ब्युलन्स, स्ट्रेचर्स, डॉक्टर्स, मेडिसिन्स यांची जय्यत तयारी करून ठेवूया. प्रथमोपचार वेळेत व्हायला पाहिजे सर. हा बिचारा रहमान भारत दर्शन करायला आलेला या सगळ्या प्रकारामुळे किती टेन्शन मध्ये आहे. त्याची तब्येत ढासळू नये म्हणून आपण त्याला अधूनमधून मटन दम बिर्याणी असं काहीतरी खायला घालूया सर. पाहुणे आहे आपला, मग अतिथी देवो भव.
ऑर्डर्स असतील त्या मान्य. पोलिसांनी 82 कलमांची चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे. त्यातली काही कलमे म्हणजे waging a war against India, terrorism, murdering 169 and abetting the killing of 249. Defense lawyer जावेद अख्तर आणि कोर्टात नोटीस करणार आहे. तो निर्दोष हा अतिरेक आहे. कोर्टात नेतील तेव्हा तुला 1 मिनिट मिळेल. उर्फी मिशन मुंबईचा कोड कळलाच पाहिजे. चांगली चालली होती ना लाईफ आपली. आणि अमृताच्या येण्यामुळे लाईफला मिनिंग पडत होती. पण चला तुझ्यामुळे मागे 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 बोलला ना. काय रे काय चूक होती रे अमृताची? बोल ना काय चूक असते आमच्या सगळ्यांची? सांग ना काय चूक असते? जर तुम्ही इथे येता बॉम्ब फोडता निर्दोष माणसाचं रक्त सांगता काय वाईट करतो रे आम्ही तुमचा? हा सांग ना काय वाईट करतो? कोर्टात नेतील तेव्हा तुला 1 मिनिट मिळेल. उर्फी मिशन मुंबईचा कोड कळलाच पाहिजे. रेमन तुला सांगणार तू मला सुपाप पैशासाठी केलं सगळं. तुला 1 मिनिट मिळेल. ठाऊक द्या.
न्यूज आहे तुझ्यासाठी एक. अमृता गेली. सॉरी. आपण नवी सुरुवात करणार. A+D अख्खे लाईफ. हो ठरलं. A+D अख्खी लाईफ.